बलात्कारी दत्ता गाडीला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी। शिवाजीनगर कोर्टाचा निर्णय। 75 तासांच्या अथक मोहिमेनंतर नराधमाला बेड्या। स्वारगेट बलात्कार प्रकरणी मंत्री योगेश कदम संजय सावकार यांचं संतापजनक विधान। तर संवेदनशील प्रकरणावर बोलताना काळजी घ्या, मुख्यमंत्र्यांनी टोचले मंत्र्यांचे कान। शक्ती विधेयक मागे घेण्यासंदर्भातला प्रस्ताव गृह विभागातर्फे कॅबिनेट बैठकीत मांडला जाणार। सूत्रांची माहिती। तर सरकार विधेयक मागे घेणार असेल तर ते चुकीचं, वडेट्टीवारांचा आरोप। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत समन्वयक मंत्री नियुक्त। राज्य सरकारकडून चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाईंची नियुक्ती। ठाणे बारामतीसह कुणासोबतही डील करू शकतो। एकनाथ शिंदे आणि अजितदादांसोबतच्या राजकीय संबंधांवर फडणवीसांचं भाष्य। एकनाथ शिंदे साताऱ्याची गादी। आमदार शरद सोनावणेंचं वादग्रस्त वक्तव्य। पक्षप्रवेशावेळी सोनावणेंनी ओढून घेतला वाद। विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दावा। भास्कर जाधव, आदित्य ठाकरे, सुनील प्रभूंचं नाव आघाडीवर। सोमवारी उद्धव ठाकरे विरोधी पक्षनेत्याचा घेणार निर्णय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं शॅडो कॅबिनेटची घोषणा। सरकारच्या 100 दिवसीय कार्यक्रमावर लक्ष ठेवणार। इंद्रजित सावंत यांना पुन्हा धमकी। सावंत थोड्याच दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करू, YouTube चॅनलवरून धमकीचा मेसेज।